तर असे हे थॉट्स आहेत ज्याला मी रोज वाचून रोज बघून मोटिवेट होते जेव्हा केव्हा. भरपूर ब्रश आहेत. ओके, ब्लॅक हेड्स रिमूव्हर माझ्याकडे 3 होते पण एक सापडत नव्हता, या सेक्शनमध्ये गेला. हा जो डब्बा आहे ना, हा स्पेशल मशीनसाठी मी घेतला आहे. माझ्या ज्या सगळ्या म्हणजे शिकायचंच असेल तर ते मला दे. माझ्या मम्मीने काही पैसे नाही घेतले माझ्याकडनं, तिने मला असं. नमस्कार मैत्रिणींनो, मी सायली कोड होम पार्लर या युट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. पार्ट 1 तर तुम्ही पाहिला आहे की माझा पूर्ण पार्लरचा टूर मी तुम्हाला दाखवला आहे. म्हणजे माझ्या एक एंट्री गेट म्हणजे माझं जे हॉलचा दरवाजा आहे तिथून माझं पार्लर कसं आहे, मास्टर बेड कुठं आहे आणि मी माझं पार्लर कसं केलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवलं. आणि पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या वस्तू ज्या आहेत म्हणजे वॅक्स किंवा पावडर किंवा बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मी कशा ठेवल्या आहेत आणि वस्तूंचा रियूज मी कसा केला आहे ते पण मी इथं पण मी तेच काम केलं आहे की मी वस्तूंचा रियूज केला आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण टाकून देतो पण टाकून देऊ नका, त्याचा तुम्ही वापर छान स्टोरेजसाठी करू शकता, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्हाला जर टूर बघायचे असेल, जे तुम्ही आता जर हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या ओव्हरऑल पार्लरचा टूर मी पार्ट 1 मध्ये दाखवला आहे. हा पार्ट 2 आहे. पार्ट 2 हा माझा ऑर्गनायझेशनचा आहे आणि ऑर्गनायझेशन मी काही स्पेशल कुठं क्लास केलेला नाहीये. आपल्या युट्यूबचा बराच फायदा आहे, त्या फायद्याचा लाभ घेऊन मी असे बरेचसे व्हिडिओ बघते. मला होम ऑर्गनायझेशन किंवा बेडरूम ऑर्गनायझेशन असे मी बरेच व्हिडिओ बघितले आहेत आणि बऱ्याच जणांना मी सबस्क्राईबही केलेला आहे. त्यांचे व्हिडिओ बघून बघून थोडंसं क्लिक होऊन जातं की बाबा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची किंवा एखादी गोष्ट टाकून न देता आपण त्याचा यूज कसा करू शकतो किंवा स्टोरेजसाठी आपण त्या गोष्टींचा कसा यूज करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता माझ्या व्हिडिओमध्येही पाहायला मिळतील की ह्या गोष्टी मी शिकले. मी तुम्हालाही सांगेल की तुम्ही कुठल्या गोष्ट कुठं ठेवल्या पाहिजेत की पटकन सापडली पाहिजे की लक्षात राहिलं. भरपूर सामान असतं पार्लरचं, प्रचंड, म्हणजे तुम्ही कधी कल्पना पण करू शकणार नाही. आता दिसताना मी व्यवस्थित ठेवलंय पण जर काढलं तर अख्खा रूम भरून जाईल, एवढं सामान माझ्या जवळ आहे. पण ते ठेवलंय व्यवस्थित त्यामुळे ते दिसतंय पण व्यवस्थित. आणि जर आपलं पार्लर जर व्यवस्थित टापटीप असेल आपल्याला पण काम करायला उत्साह येतो आणि जोश येतो आणि छान वाटतं आणि समोरून येणाऱ्या क्लायंटला पण छान वाटतं की मस्त वाटत नाही की घरात आहे म्हणून, इतकं छान केलेलं आहे. तर चला आपण बघूया मी जे ते डीमार्ट मधून छोटे छोटे ड्रॉवर आणले त्याच्यात मी काय ठेवलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. हे तुम्ही बघताय हे सगळ्यांना माहिती आहे, बरेच जण 4 व्हीलरमध्ये ही ठेवतात. तर मी हे पार्लरच्या रूममध्ये ठेवलं आहे की मला पटकन आणि हे इथंच असतं, मला जर पटकन एखादी गोष्ट क्लीन करायची तर मी इथे हात घालते, क्लीन करते आणि हे इथंच ठेवून देते आणि मग वॉशिंग मशीनमध्ये प्रॉपर वॉश करते. आणि हातासरशी असलेल्या गोष्टी मला जास्त छान वाटतात की पटकन आपण घेऊन, आता सध्या तरी मी हे इथं आतमध्ये ठेवते. कधी कधी हे इथं असतं, कधी कधी बाहेर असतं, पण बऱ्यापैकी हे बाहेरच असतं, पटकन घेता येतं. तर हा आहे पहिला ड्रॉवर, आपण ओपन करूया. तर हा आहे ब्लू कलरचा ड्रॉवर. प्रत्येक गोष्टीसाठी डेडिकेटेड त्याची स्पेस आहे, जागा आहे. तर बऱ्याचदा असं होतं की कुठे स्क्रू पडतो. हे माझ्या ना पार्लरची जी चेअर आहे त्याचे स्क्रू आहेत, कधी मला काय काय नट सापडतो, पटकन आपण कुठेतरी ठेवून देतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या इथं ठेवते. आणि जेव्हा मी रेंटनी साड्या आणते तेव्हा मग आपल्याला ती साडी शिवण्यासाठी, बऱ्याच जणांना माहिती असेल की रेंटनी जेव्हा आपण साड्या आणतो ॲज इट इज बसत नाही, त्यांना प्रॉपर स्टिच करावं लागतं. हे आहे सेक्शन क्लिप जे आपण किचनमध्ये यूज करतो, ते मी इथं पण ठेवले आहेत काही जे मला लागतात. हे काही फोटोज आहेत माझे, आहेत काही माझ्या स्टुडंटचे आहेत. आणि इथे ब्लेड असे मी ठेवलेले आहेत. आणि इथे आहे मेजरमेंटचा टेप, हा लागतो कधी कधी मला, त्याच्यामुळे मी ठेवला आहे तिथे. ह्या सेक्शन आहे प्रॉपर ब्रशसाठी, जे आपले फेशियलचे फेस पॅकचे जे ब्रश आहेत ते सगळे मी ह्याच्यामध्ये ठेवले आहेत. त्याच्यानंतर आयब्रो जेव्हा आपण करतो तेव्हा ते कोंब लागतात आपल्याला, ते ठेवले आहे. हे क्लिनिंगचा ब्रश आहे की कुठे अशी थोडीशी धूळ असेल पटकन आपलं क्लीन होऊन जातं. हा चुकून ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आलाय, हा ह्याच्यामध्ये नसतो. आणि हा जो आहे तो माझा फेस रेझर आहेत, तर फेस रेझर इथे असतात. आणि त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, कुठे लपला, भरपूर ब्रश आहेत. ओके, ब्लॅक हेड्स रिमूव्हर माझ्याकडे 3 होते पण एक सापडत नव्हता, ह्या सेक्शनमध्ये गेला. कुठलीही गोष्ट वरती असलेली बरी.
आणि इथे पण असे मोठ्या साईजचे सेक्शन क्लिप आहे जे असे छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये बसत नाही ते इथं ठेवले आहे. त्याच्यानंतर डबल साइडेड टेप, सेलो टेप आणि मास्किंग टेप आपल्याला लागतं. कधी पण त्याची गरज भासू शकते. पार्लरच्या रूममध्ये आहे आणि माझे जे होम यूजमधलं आहे ते माझं कपाटात आहे. ते पण मी वेगळीकडे ठेवलं आहे. पटकन मुलांसाठी लागतं, कधी कधी मिस्टरांना लागतं. त्याच्यानंतर हा आता पिंक कलरचा ड्रॉवर ठेवून देते. तर पिंक कलरच्या ड्रॉवरमध्ये इथे आहेत जे आपले क्लिप्स आहेत. पटकन आपल्याला एखादी क्लिप पाहिजे असेल तर प्रत्येक वेळेस बॉक्स उघडायची गरज लागली नाही पाहिजे, त्याच्यामुळे हा एक सेक्शन केला आहे. इथं हा धागा आहे आणि एक्स्ट्राचं जे माझं हेअर एक्सटेन्शन आहे त्याचा हा पफ आहे तो मी इथं ठेवला आहे. एक रबर आहे. इथे आपल्या पटकन यूज होतील अशा सेफ्टी पिन्स आहे आणि इथं इयरबड्स आहे. कधी कधी लेन्स लावताना किंवा पार्लरच्या यूजसाठी हे यूज होतं, त्याच्यामुळे मी हे ठेवले आहे. इथे माझे सगळे थ्रेड्स आहेत आणि इथे मी एक दाबण आहे. दाबण याकरिता लागते की बिंदी लावण्यासाठी, बाकी या दाबणीचा काही उपयोग नाही आहे. आणि इथे ब्लॅकहेड्स रिमूव्हर आपलं ठेवलेलं आहे पटकन आपल्याला हाती यावं म्हणून. इथे काय नाही, वाईप्स आहेत आणि अजून एक हा सेक्शन क्लिप राहिला आहे. त्याच्यानंतर हे जे आहे आणि ब्लेडचं नवीन पॅकेट आणि हा क्लिप माझ्या मम्मीचा आहे, तिला पण आठवत नसेल तो माझ्याकडे राहिला. चला आता मी हे ठेवते. हे तुम्ही बघून झालं. कंगव्याचं सेक्शन तुम्ही बघितलं आहे. तर आता जो हा ड्रॉवर आहे ह्या ड्रॉवरपासून आपण सुरुवात करूया. ह्या ड्रॉवरमध्ये मी कसं काय काय ठेवलं आहे. तर हे आहे आपल्याला वॅक्स करताना जे लागतं स्ट्रिप्स, वॅक्स स्ट्रिप्सचा एक बंच मी इथं ठेवते. पटकन घ्यायला येतो, वॅक्स करायचं, परत इथेच ठेवायचं. एक एक्स्ट्राचा मिरर आहे तो पण मी इथं ठेवला आहे. 2 नवीनवाल्या सीझर्स आहेत. पटकन मला बाहेर जायचं आहे, माझ्या आईकडे पण मी क्लायंट घेते, तर तिकडं गेल्यानंतर मला एक सीझर लागती. मग ह्या सीझरनी काय होतं, कुठेतरी जे पिशवी आहे त्याला होल पडून जातो, त्याच्यामुळे मग मी हे सीझर असेच ठेवले आहेत की पटकन आपलं सीझर टाकलं आणि निघालं. हे एक आहे. त्याच्यानंतर हे आपलं फेशियल करतानाचा बेल्ट आहे. हा मोठा मास्किंग टेप मोठा सेलो टेप आहे जो त्याच्यामध्ये बसत नाही. होतो, गरज लागती कुठल्याही गोष्टीची पार्लरमध्ये, त्याच्यामुळे माझा प्रत्येक गोष्ट माझ्या घरात अवेलेबल असती. हा इथं बसतो म्हणून मी इथं ठेवते. आणि ह्या शिल्लक राहिलेल्या काही स्ट्रिप्स आहेत ज्या फेस वॅक्सिंगसाठी, अप्पर लिप्स बरेच जण वॅक्सनी करतात त्याच्यासाठी होतं. त्याच्यानंतर हे आहे पार्लरचं जे आपल्याला लागतं स्पंज, जो पाण्यात टाकल्यानंतर, आता बरेच जण म्हणतील हे काय आहे, तर मी एक खोलून दाखवते तुम्हाला. तर हा स्पंज आहे. हा जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता तेव्हा त्याचा असा आकार होतो, म्हणजे गोल आकार. हा स्पंज आहे वेगळा पावडरचा, तर ह्याचा असा गोल छान आकार होतो आणि तुम्ही फेशियलसाठी हा स्पंज यूज करू शकता. तर मी ह्याचं पूर्ण बंचच घेते. आता हा बंच कुठं ठेवला आहे मी तेही तुम्हाला दाखवेल. आणि हा एक इथं असतो. त्याच्यानंतर आपण जे आय डमीवर मेकअप करतो त्याचं हे सोल्युशन आहे, ते क्लीन करायचं, ते मी इथं ठेवलं आहे. त्याच्यानंतर VLCCचे जे पाऊचवाले ग्रीन ऑरेंज पाऊचवाले फेशियल करतात त्याचं हे सिरम आहे आफ्टर फेशियल नंतरचं, ते इथं ठेवलं आहे. काही ब्लेडचा स्टॉक इथं ठेवला आहे. मॉर्टेन, मच्छर जर असतील तर ऑब्व्हियसली आपल्याला मॉर्टेन लागतं आणि मॉर्टेनचं सोल्युशन मी दुसरीकडे ठेवलं आहे. त्याच्यानंतर शॉवर कॅप, एखादा हेअर कलर केल्यानंतर पटकन एखादी हाताला पाहिजे. शॉवर कॅपचा दुसरा स्टॉक कुठं आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. सध्या तरी मी इथे 2 ठेवले आहेत. त्याच्यानंतर जे माझं ॲक्टिव्ह मसाजर आहे त्याचे हे नोझल्स आहेत बॉडी मसाजसाठी, हेअर स्पासाठी हे मी यूज करते. तर हे असे नोझल आहेत. त्याच्यानंतर हा आहे एक्स्ट्राचा स्पंज, वॅक्ससाठी मी यूज करते, तो जर खराब झाला तर हा. काही माझ्या मशिनरींचे ब्रश आहेत, फेशियलसाठी यूज करते, ते इथं आहेत. त्याच्यानंतर हे आहेत यूज केलेले काही हँडग्लोव्ज आहेत. नवीनवाले हँडग्लोव्ज मी तुम्हाला दाखवलेत मी कुठं ठेवते. हे कधीतरी पटकन इथून घ्यायचे असतील तर एक जोड इथं असतो आणि एक जोड तिकडं असतो. बाकी हे आहे माझं इन्हेलर आणि हे आहे आपले जे राऊंडर आहेत, राऊंडर म्हणते, ब्लो ड्रायर आहे. ब्लो ड्रायरचे माझे नोझल्स आहेत की मला जो नोझल जेव्हा लागेल तेव्हा मी तो घेऊ शकते. आणि काही अशा गोष्टी आहेत. बँडेज आहे, कधी कापलं, पार्लरमध्ये काम करतो, ब्लेडशी संबंध येतो, त्याच्यामुळे पटकन एखादी गोष्ट ठेवायला पाहिजे, त्याच्यासाठी बँडेज एक माझ्याकडे कायम असतं. आणि 3 पिनचा होल्डर एक आहे. बाकी बेसिक गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया हा कप्पा, की ह्या कप्प्यामध्ये मी काय ठेवलं. तर हा कप्पा उघडूया. ह्या कप्प्यामध्ये मी काय ठेवलंय तर तुम्ही बघत असाल, हा
काही गरज नाही आहे ह्या गोष्टींची. ह्या गोष्टी अशाच माझ्याकडे आहेत. मी एक हे घेतलं होतं, ज्वेलरीचा सेट घेतला होता, पण मला त्याचा बिंदी मी मागवलेली ॲमेझॉनवरून, पण हे असे बीट्स होते त्याचे एकदम असे हिरवे लाईट ग्रीन कलर होता, पण मला हा कलर अजिबात आवडला नाही. त्याच्यामुळे मी दुकानातून जाऊन साईज पण छोटी घेतली आणि अशी ही माळ घेतली मण्यांची, कारण तुम्ही बघताल साईजमध्ये आणि माळेमध्ये खूप फरक आहे. ही बिंदीची होती आणि मग नंतर मी ही ऑनलाईन मागवली. ती बिंदी मी स्वतः घरात तयार केली. मला ह्या पण गोष्टी आवडतात. ज्वेलरीचा माझा क्लास झाला आहे, बरेच मिरर क्लास, बऱ्याच गोष्टींचे क्लासेस मी केले आहेत. आणि हा आम्ही जेव्हा इथं राहायला आलो तेव्हा मी फॅन घेतला होता, तो फॅनचा डब्बा आहे. आणि फॅनचा डब्बा हा प्रचंड मजबूत आहे आणि खूप दिवस झाले, 3 वर्ष झाली मी हा डब्बा मी मशिनरीसाठी वापरते. तर पटकन लागणारी गोष्ट म्हणजे एक कर्लर इथं आहे, क्रिम्पर जो आहे तो माझ्या व्हॅनिटीमध्ये आहे, आणि हा एक ड्रायर आहे जो मी डमीसाठी यूज करते. डमीसाठी लागणारे कर्लर आणि ड्रायर हे आहे जे मी माझ्या स्टुडंटना प्रॅक्टिससाठी देते. आयकॉनिकच्या गोष्टी मी ह्या माझ्या क्लायंटवर यूज करते आणि हे तुम्ही बघताल. आणि मी जो ऍक्टिव्ह मसाजर म्हणते जो मी स्पामध्ये यूज करते तो हा आहे ऍक्टिव्ह मसाजर. हा मी स्पामध्ये यूज करते. आणि हे 3 गोष्टी इथं असतात. आणि कधी कधी जेव्हा मेकअप भरपूर असतो आणि क्लायंट जास्त असतात तेव्हा हा डब्बा भरून जातो. नंतर मग मी जी ती गोष्ट ज्या त्या जागेवर ठेवते. आणि हे आपलं केस आहेत जुनेवाले. आता तुम्ही म्हणताल ह्या पिशवीमध्ये काय आहे, तर आपले क्लायंट जे येतात केस विंचरतात आणि बऱ्याचदा काय करतात, गुंता टेबलवर ठेवून जातात. तर मी केसही साठवून ठेवते. आणि तुम्हाला ही गोष्ट सांगते की जे आपण केस जी फेकून देतो ती खरंच फेकू नका. ही एक ट्रिक तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये सगळी केस आहेत. आता मी ते काही खोलून तुम्हाला दाखवत नाहीये, पण त्या केस यूज करणार नाहीये मी कुठे, फक्त ती मी तशी साठवून ठेवली. 3 वर्ष झालं मी ती केस साठवतेय. आणि माझी आई जिथे राहते तिथे एक माणूस येतो की जी अशी विंचरलेली केस म्हणजे गुंता म्हणतो आपण केसाचा पुंजका, तर तो पुंजका घेण्यासाठी मी तुम्हाला एक दाखवते मी कशी स्टोर करते. इथे एक पिशवी लावली आहे, ही तुम्हाला पिशवी दिसत असेल. पटकन एखादं क्लायंट येतं केस विंचरतं आणि मी त्यांना पण माझ्या क्लायंटना पण माहिती की अशी सायली ही पिशवी लावून ठेवती. तर हे बघा अशी केस, तुमचा गुंता काय असेल केसांचा ह्यात टाका, डस्टबिनमध्ये टाकू नका. तुम्हाला केसांची किंमत माहीत नाही आहे. 250 रुपये छटाक, 200 रुपये छटाक ही केस जातात. आता समजा मी विचार करा 3 वर्ष झालं मी ही केस सांगते, ही एवढीच केस समजा की छटाक झाली तर ह्याचे 250 रुपये मला मिळणार आहेत. आणि ती केस मिळून तुम्ही विचार करा की किती पैसे होतील. तर मला वेळ नाही आईकडे जाऊन ती केस घेऊन जायला, मी नेहमी विसरून जाते ती केस घेऊन जायची. आई माझी ओरडते की केस आण केस आण, पण ह्या गोष्टीतनं पण आपण कमवू शकतो हे मला तुम्हाला सांगायचंय. तर चला ही गोष्ट काही तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता सेकंड जो सेक्शन आहे तो मी तुम्हाला दाखवते. ह्या कप्प्याच्या शेजारचा कप्पा म्हणजे आता आपण पाहिला हा कप्पा, आता आपण पाहणार आहोत हा वाला कप्पा. तर ह्या कप्प्यामध्ये सगळं माझं स्ट्रेटनिंग स्मूथनिंगचं. इथे आहे मशिनरी, ड्रॉवरमध्ये आहे ज्या हाताला लागणाऱ्या गोष्टी. ह्या ड्रॉवरमध्ये तुम्ही काय आहे, ह्या कप्प्यामध्ये ठेवल्या होत्या मशिनरी. इथे आहे केसांची पिशवी, इथं कमांड हुक लावले आणि अशी हुक लावलंय की मी क्लायंट आले की केस त्यात टाका. डस्टबिनमध्ये मी कट केलेली केस टाकते, फक्त गुंता मी ह्या पिशवींमध्ये ठेवते. त्याच्यानंतर इथं आहे बऱ्याचशा गोष्टी. हे रिकावेक्स साठीचं प्री पोस्ट वालं जेल आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रेटनिंगसाठी लागणारं न्यूट्रिलायझर. त्याच्यानंतर तिथे आहे 40 व्हॉल्यूम, 30 व्हॉल्यूम, 20 व्हॉल्यूम. आणि एक्स्ट्राचा जो रिकावॅक्सचा डब्बा आहे हा रिकावॅक्सचा डब्बा आहे. ह्याच्यामध्ये जे आहे ते केरेटिनचं आपलं जे लक्सलिस्टचं आहे ते क्रीम्स आहेत. ह्या डब्यामध्ये माझे फेशियलचे काही पाउचेस आहेत. हा डब्बा आता मी तुम्हाला दाखवते रियूज कसा केला आहे. हा आहे HNKचा HNKचा स्ट्रेटनिंगचा डब्बा आहे. केरेटिन स्ट्रेट असं त्याचं नाव आहे. तर तो डब्बा आहे. तर मला हे डब्बे खूप मजबूत वाटतात, तर मी ह्याचा वापर कलर ट्यूब ठेवण्यासाठी केला आहे. तर अशा पद्धतीने मी इथं कलर ट्यूब ऑर्गनाईज केल्या आहेत. आणि काहीचा जो एक्स्ट्राचा स्टॉक आहे माझा नेचरो हर्बच्या प्रोडक्टचा तो मी ठेवला आहे. फेशियलचे प्रोडक्ट आहेत ॲक्च्युली ते. मी ते ABTC मध्ये शिकले होते. आमच्या मॅमनी ह्या प्रोडक्टबद्दल नॉलेज दिलं आणि मी अजूनही ते प्रोडक्ट वापरते. पिगमेंटेशन, पिंपल्ससाठी रिझल्ट खूप भारी आहे त्याचा.
त्याच्यानंतर बाकी एक्स्ट्राचा जो स्टफ आहे तो ह्याच्यामध्ये आहे. आता हे आपण ठेवूया आतमध्ये. त्याच्यानंतर हा जो खालचा सेक्शन आहे, इथे माझे फेशियलचे जे VLCCचे आपले किट आहेत ते आहेत. त्याच्यानंतर हा आहे. बऱ्याचदा असं होतं की आता तुम्ही बघितलं की रूम छोटा आहे, त्याच्यामुळे हेअर स्पासाठी जो मोठा स्टीमर मिळतो त्याच्यासाठी जागा अवेलेबल नव्हती माझ्याकडे, त्याच्यामुळे मी हा हँड स्टीमर घेतला आहे. खूप सुंदर वाफ येते. एखाद्याच्या घरी फेशियलला जायचं असेल तरी पण हा मी घेऊन जाते स्टीमर म्हणून. आणि स्पा करताना पण ह्या स्टीमरचा खूप जास्त मुद्दा काय आहे, केसाला स्टीम देणे, चेहऱ्याला स्टीम देणे. मग ती स्टीम तुम्ही कशातूनही देऊ शकता. आणि हे आहे गोल्डचा डब्बा, डायमंडचा डब्बा. तर हे माझे जुने डब्बे आहेत, मी तसेच ठेवले आहेत. ठेवण्याचं कारण काय की माझे स्टुडंट येतात, मला स्टुडंटना दाखवावं लागतं की किती प्रकारचे फेशियलचे डब्बे आहेत. आणि प्रत्येक वेळी आपण परचेस करत बसत नाही. जसे ब्रँड चेंज होतात, रिक्वायरमेंट चेंज होती, तसे आपण डब्बे पण वेगवेगळे आणतो. तर आर्यन वेदा म्हणून एक ब्रँड आहे, त्याचे हे डब्बे आहेत. VLCCचा एक गोल्डचा डब्बा आहे माझ्याकडे. तर अशा पद्धतीने ह्या सेक्शनमध्ये मी माझं सगळं स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, परत वॅक्सचं जे ऑइल आहे, वॅक्सचं जे एक्स्ट्राचं रिकाचं कंटेनर आहे, तर केरेटिनचे सगळे प्रोडक्ट, हेअर कलरचे प्रोडक्ट, हेअर कलर, केरेटिन, स्ट्रेटनिंग आणि रिका वॅक्सचे, ह्याला हा कप्पा डेडिकेट केला आहे. खालच्या कप्प्यामध्ये फेशियलचे किट्स आहेत आणि स्टीमर आहेत, बाकी जास्त काही नाही. त्याच्यानंतर आता आपण बघूया हा कप्पा नंबर 3. तर इथे जे आहे ते सगळे माझे ॲप्रन्स, टॉवेल्स आणि नॅपकिन्स आहेत. तर प्रत्येक गोष्टीसाठी हे जे आहेत वरचे 3 कटिंगचे ॲप्रन आहेत. हा जो खालचा ब्लू वाला तुम्हाला दिसतोय तो फेशियल करताना वेअर करायचा गाऊन आहे. हा जो ब्लू आहे तो पण फेशियल करतानाचा गाऊन आहे. खालचे जे 2 ब्लॅक नॅपकिन आहेत ते माझे मेनिक्युअर पेडिक्युअर करतानाचे आहेत. करतानाचे, मेनिक्युअरला मी हे नॅपकिन वापरते जे मी वॅक्सला वापरते. आणि खाली जे बेडशीट आहे, माझ्याकडे जुने बेडशीट्स होते त्याचे मी तुकडे केलेत की पेडिक्युअर करताना खूप जास्त खाली पाणी वगैरे सांडतं, त्याच्यामुळे मी हा बेडशीट पूर्ण हंतरून घेते, चेअर ठेवते आणि मग माझा पेडिक्युअरचा टप ठेवते. आणि मग त्याच्यावर केल्यानंतर सगळं जे काय आहे डर्टी व्हायचं आहे ते इथं होतं. फरशी जास्त क्लीन करावी लागत नाही, मग डायरेक्ट मशीनला मी हे लावून टाकते आणि क्लीन करते. त्याच्यानंतर हे आहेत टॉवेल्स, 1 2 3 4 5 6 टॉवेल्स आहेत माझ्याकडे. आणि हा डब्बा जो आहे तो फेस नॅपकिनसाठी आहे, कारण प्रचंड धूळ बसती. ह्या कप्प्यामध्ये एवढी धूळ जात नाही, पण तरी पण आपल्याला क्लायंटच्या फेससाठी हे नॅपकिन्स यूज करायचे आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यासाठी मी डब्बा निवडला. आणि ह्या डब्यामध्ये एकदम छान आणि सेफ, डस्ट प्रूफ डब्बा असं मी म्हणेल ह्याला. आणि त्यात मी माझे फेशियलचे नॅपकिन ठेवलेले आहेत. हायजीन पण आपल्याला मेंटेन करायचंय. घरात पार्लर आहे याचा अर्थ असा नाही की आपण कसं पण काही पण करू, नाही, क्लायंटच्या स्किनशी खेळायचं नाही. हा कप्पा झाला. त्यानंतर आहे हा वाला कप्पा. ह्या कप्प्यामध्ये मी ठेवलेले आहेत माझे जे एक्स्ट्राचे डमीचे स्टँड आहेत. स्टुडंट असले की लागतात हे डमीचे स्टँड, त्याच्यामुळे मी हे डमीचे स्टँड असे घेऊन ठेवले 2 एक्स्ट्रा. आणि माझ्या डमीज बरोबर पण काही डमीज बरोबर ते फ्री मिळाले. तर हा पण माझा एक्झॉस्ट फॅन जो मी घेतला होता इथं आल्यानंतर, तर त्याचा डब्बा आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू. तर हे एक उदाहरण आहे की एक्झॉस्टचा डब्बा मजबूत आहे, छान क्वालिटी आहे, त्याच्यामुळे मी हा डब्बा घेतला आहे. तर इथे आहे एक्स्ट्राचा कॉटनचा जो रोल असतो तो एक्स्ट्राचा कॉटन रोल इथं ठेवला आहे. जी आपल्याला वॅक्ससाठी पावडर लागते, हे पाऊच असे मिळतात पावडरचे, ते इथं ठेवले आहेत. आणि बाकी हेअर स्प्रे जे आपल्याला हेअर स्टायलिंगसाठी लागतात ते हेअर स्प्रे मी इथं स्टॉक करून ठेवला आहे. आणि हे ॲज युजल हेअर्स आहेत, पण हे हेअर्स गुंत्यावाले हेअर्स नाही आहेत, हे मी क्लायंटचे कट केलेले मोठे मोठे सेक्शनवाले हेअर्स आहेत. ते मला मुलांना शिकवण्यासाठी यूज पडतात, हायलाईट किंवा बऱ्याचशा गोष्टी शिकवण्यासाठी मी ते हेअर्स यूज करते. त्याच्यानंतर हा एक डब्बा आहे, हा माझा हेअर डमीचा डब्बा आहे. सॉरी पडला. तर हेअर डमी माझा ह्याच्यामध्ये आला होता, हा तो डब्बा आहे. तर ह्याच्यामध्ये बघा मी काय ठेवलंय, जे बॉक्स आहेत, पिन्सचे, क्लिप्स, रबर, डोनट हेअरस्टाईलसाठी यूज होतो, हेअर एक्सटेन्शन आहे. आणि हे असे डोनट आहेत, स्मॉल, बिग, मीडियम साईजचे असे डोनट्स आहेत.
आणि जी नेट लागते हेअरस्टायलिंगसाठी ती आहे. स्टुडंटना शिकवताना किंवा आपल्याला अचानक एखादी हेअरस्टाईलची ऑर्डर येते किंवा मेकअपची ऑर्डर येते, सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात, स्टॉकमध्ये आपल्याकडे पाहिजे. त्याच्यामुळे हा स्टॉक मी जसा लागेल तसं मी प्रत्येक वेळेस जेव्हा मी काढते आणि मला आता वाटतं की बाबा 2-3च आपले डोनट राहिले आहेत, तर ते डोनट मी लगेच लिहून ठेवते माझ्या डायरीमध्ये. त्याच्यासाठी पण एक सेपरेट डायरी आहे की एखादा जर स्टॉक संपला पार्लरचा तर मी तो आणायला मोकळी असते. हा डब्बा परत आतमध्ये जाईल. तर अशा पद्धतीने मी ह्या डब्याचा वापर केला आहे. प्रत्येक वेळे पैसे खर्च करूनच डब्बे विकत घेणं गरजेचं नाहीये आणि प्रत्येक वेळेस पैसे खर्च करूनच डब्बा विकत घ्यायचा नाही. तर असं तुम्ही रियूजही करू शकता. आणि हा आहे माझा पैशाचा गल्ला जिथे मी पैसे ठेवते. हा लॉक असतो कायम. आता मी तुम्हाला दाखवते इथे काय ठेवलं आहे. इतकं छान आहे हे टीव्ही युनिट की इतका प्रॉपर मी त्याचा यूज केला आहे. कुठं कुठं काय काय वस्तू ठेवायच्या. तर हे आहेत आपले हेअर क्लिपचे डब्बे. 2 आहेत माझ्याकडे. हा जो डब्बा आहे तो मी माझं जे मी जिथं ऑर्डरला जाते तिथं घेऊन जाते. तुम्हाला कुठल्याही पार्लरच्या दुकानात हा डब्बा मिळेल. तर त्याच्यामध्ये लेन्स, प्रॉपर क्लिप्स, सारी पिन, एक सुई धागाचा डब्बा. हा कायम सुई धागा कायम आपल्या डब्यामध्ये ठेवायचा. त्याच्यानंतर एक सेक्शन क्लिप. 2 असतात पण एक मी काढून घेतला आहे आणि हे मी आत्ता ठेवलं आहे. हे ॲक्च्युली ह्याच्यात नसतं. यू पिन्स, बॉबी पिन आणि असे रबर्स हे ह्याच्यामध्ये असतात. पटकन उचलायचा आणि व्हॅनिटीमध्ये टाकायचा. कधी पण रेडी राहायचं कुठल्याही कामासाठी. त्याच्यानंतर इथे आहे इनविजिबल पिन्स. ह्या आहेत बॉबी पिन्स, मीडियम साईजच्या यू पिन्स. ह्या आहेत बिग साईजच्या यू पिन्स आणि ह्या आहेत बिग साईजच्या बॉबी पिन. 2 साईजच्या बॉबी पिन आहेत. एक आहे स्मॉल आणि एक आहे बिग. अशा 2 साईजच्या बॉबी पिन्स आहेत माझ्याकडे. तर हा स्टॉक आहे आणि इथे काही रबर्स आहेत जे मी पटकन ठेवते की ह्यातलं काही संपलं की पटकन ह्याच्यामधलं घेऊन जायचं. तर हे पण डब्बे माझे इथंच असतात. छान जागा भेटली आहे मला ह्याच्यासाठी. आणि बाकीचे जे ब्रशेस आहेत माझे, हा एक्स्ट्राचा मिरर आहे. जे ब्रश आहेत ते ब्रश माझ्या व्हॅनिटीमध्ये आहेत. पण हे पण काही ब्रश आहेत, PSCचे ब्रश आहेत ते. म्हणजे कधी कधी लागत नाहीत काही ब्रश, त्याच्यामुळे मग मी ते असेच ठेवले आहेत. जेव्हा मला यूज होईल, ह्याच्यापेक्षा जास्त ब्रश माझ्या व्हॅनिटीमध्ये आहेत. जेव्हा मला यूज होईल ते आता ब्रश मी काढून घेते आणि यूज करते. तर बरेचसे ब्रश आहेत आणि हा पाऊच खूप छान मिळाला त्याच्यामुळे मी हा इथंच ठेवला आहे. गरज नाही लागत त्या गोष्टींची, त्याच्यामुळे मग मी इथं ठेवून देते. त्याच्यानंतर आता तुम्ही ह्या डायरीज बघताल. ह्या डायरीज आहेत. ह्या डायरीच्या बॅक साईडला पण भरपूर जागा आहे. तर इथे खाली आता दिसणार नाही तुम्हाला, पण इथे खाली बघा मी डब्बे ठेवलेत. त्या डब्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. मी तुम्हाला तरी काढून दाखवते. या डायरी काढते पहिल्या. हे बघा, हे क्रिम्परचा डब्बा आहे. ह्याच्यामध्ये मी पेडिक्युअरचं सामान ठेवलं आहे. क्रिम्परचा खूप छान छान डब्बे येतात आता क्रिम्परसाठी, स्ट्रेटनरसाठी. तर हा काल मी एक नवीन क्रिम्पर घेतला H&Mचा प्रोफेशनल. तर मी अजून ह्याच्यामध्ये काही ठेवलं नाहीये, पण मी हा पण डब्बा व्यवस्थित ठेवला आहे की जेव्हा केव्हा यूज होईल तेव्हा. त्याच्यानंतर ह्या साईडला हा पण एक सेक्शन आहे आणि इथे पण मागे 2 डब्बे. तर एका डब्यामध्ये, तो पण क्रिम्परचाच डब्बा आहे, त्याच्यामध्ये मी लूज शॉवर कॅप ठेवले आहेत आणि बाकी 2 तर फॉईल पेपर वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्या ठेवल्या आहेत. जो माझा पेडिक्युअरचं जे मी तुम्हाला सामान दाखवलं तर त्याचा टप हा इथं आहे.
इथंच ठेवते मी. त्याच्यासाठी आता मला एक मोठी प्लास्टिकची पिशवी, आधी जी प्लास्टिकची पिशवी होती ती फाटली, डस्ट आणि खराब होऊ नये, धूळ जाऊ नये म्हणून मी ते इथं ठेवते, बाहेर ठेवत नाही. ही झाली माझी व्हॅनिटी. आणि खूप छान गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. एक सेकंड, इथे बघा. हे मी जेव्हा इथं राहायला आले, मी हे मीशोवरून मागवलं आहे. हे जे आहे ते मी मीशोवरून मागवलं आहे आणि खूप छान आहे. कधी कधी असं होतं, असे क्षण, असे काही प्रसंग घडतात आपल्या आयुष्यामध्ये की आपण विचार करतो, का करतोय आपण हे सगळं, किंवा मी हे का करतेय, कशासाठी करतेय, कुणासाठी करतेय. ॲज अ ह्युमन आपलं पण कधी कधी ह्या गोष्टीतून जावं लागतं, फेस करावं लागतं. तर खूप छान थॉट्स आहेत हे. आणि मी हे थॉट्स स्वतःसाठी, मी ना की कुणाला सांगण्यासाठी घेतलं आहे, दुसऱ्या कुणासाठी नाही घेतलं आहे, स्वतःसाठी घेतलं आहे. माणसानी, मला एवढंच एक वाटतं की माणसानी आधी स्वतः शिकावं, मग दुसऱ्याला शिकवावं. स्वतः आधी एक चांगला माणूस बनावा, मग दुसऱ्याला उपदेश करावे की तुम्ही एक चांगली व्यक्ती बना किंवा एक चांगला माणूस बना. यासाठी तुम्ही स्वतः चांगलं असणं गरजेचं आहे. आणि तुमचे विचार, तुमचे थॉट्स जर चांगले असतील ना, तर तुम्ही एक खूप चांगले पर्सन असाल. स्वतःच्या नजरेत आधी चांगले बना. दुनिया मला चांगली बनेल ह्यापेक्षा स्वतः आपण कसे छान राहू, कसे स्वतःला आवडू हा विचार करा. आणि यासाठी मी हे थॉट्स घेतले आहेत. सगळ्यात फर्स्ट थॉट आहे, डोंट स्टॉप अंटिल यू आर प्राऊड. डोंट स्टॉप अंटिल यू आर प्राऊड म्हणजे तोपर्यंत स्टॉप करू नका जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्राऊड करत नाही. स्टॉप, सेकंड वाला आहे, स्टॉप सेइंग टुमारो. स्टॉप सेइंग टुमारो म्हणजे उद्या करेल हे कधी बोलू नका. जे काही करायचं आहे आज करा, आजपासून सुरुवात करा. उद्यापासून जर सुरुवात केली तर तो उद्या कधीच येत नसतो. त्यामुळे कायम आजपासून सुरुवात करा. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आजपासून करा. थर्ड जो थॉट आहे तो, डोंट से दॅट्स इट्स नॉट पॉसिबल. डोंट से दॅट इट्स नॉट पॉसिबल म्हणजे कुठलीही गोष्ट अशक्य नाही. कुठलीही गोष्ट शक्य नाही, ती पॉसिबल तुम्ही करू शकता. तुमचे डेडिकेशन, तुमची मेहनत आणि तुमचे विचार, तुमची त्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचं ते काम करण्याची जी उत्सुकता असती, जे कष्ट करण्याची, मेहनत करण्याची जी ताकद असती, ती पहा आणि मग तुम्ही विचार करा की ती गोष्ट पॉसिबल आहे किंवा नाही. आणि लास्ट जो आहे, फोर्थ वाला थॉट, माझा सगळ्यात फेवरेट आहे तो थॉट, रिमेंबर व्हाय यू स्टार्टेड. म्हणजे सगळ्या गोष्टी जेव्हा निराशेमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो आणि विचार करतो की का करतीये, कुणासाठी करतीये, कशासाठी करतीये, तर सगळ्यात पहिला विचार हा करा की तुम्ही सुरुवात का केली होती. की एखादं काम करताना तुम्ही जेव्हा त्या कामाची सुरुवात करता, एखाद्या यशापर्यंत तुम्ही पोहोचता आणि नंतर अशा काही गोष्टी घडतात की तुम्हाला असं वाटायला लागतं की मी का करते, कुणासाठी करते, बस मला आता संपून द्यायचंय सगळं, मला नाही काय करायचं. पण तेव्हा हा पहिला विचार करा, रिमेंबर व्हाय यू स्टार्टेड. तुम्ही का सुरुवात केली होती. जेव्हा तुम्ही तो विचार करताल तेव्हा तुम्हाला तुमचे कष्ट, तुमची केलेली मेहनत, ह्या सगळ्या गोष्टी आठवतील आणि मग तुम्ही तेव्हा विचार करताल की मी का सुरुवात केली होती आणि आता मी का संपवतीये. तर नाही, संपवायचं नाहीये. जी गोष्ट तुम्ही केली आहे आणि जिथपर्यंत तुम्ही पोहोचला आहात, आणि हे गोष्ट त्यांच्यासाठी नाहीये की ज्यांनी ऑलरेडी सक्सेस अर्न केला आहे, तर ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे की जे सुरुवातही करत आहेत आणि ज्यांनी आत्ताशीच सुरुवात केली आहे. त्यामुळे खूप स्ट्रगल आहे, खूप जास्त कॉम्पिटिशन आहे हा विचार नका करू. कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. क्षेत्र तुमचं आहे, आवड तुमची आहे. आवड असली की सवड निघती आणि सवड असले की यश मिळतंच. त्यामुळे तुमच्या कामाला तुम्ही मनापासून करा. यश मिळण्याच्या हेतूने नाही, पैसा मिळण्याच्या हेतूने नाही, तर तुम्ही छान आनंद मिळेल आणि स्वतःसाठी काम करा. डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल. आणि असे हे थॉट्स मी लावलेले आहेत. तर तुम्हाला हे थॉट्स कसे वाटले ते मला नक्की सांगा. आणि आवडले असतील तर तुम्ही पण मीशोवर घ्या. खूप छान आहेत. मीशोवर मी लिंक जर मला भेटली तर मी डेफिनेटली टाकेल माझ्या इन्स्टाच्या ID वर, तर त्याच्यावर तुम्ही पाहताल.
तर असे हे थॉट्स आहेत ज्याला मी रोज वाचून रोज बघून मोटिवेट होते. जेव्हा केव्हा मला असं वाटतं की मी थोडीशी थकली आहे, थोडीशी वीक झालीये, कधी कधी होतं असं, माणूस आहे शेवटी, तर तेव्हा मी हे वाचते की मी का सुरुवात केली होती आणि मी आता अशी का वागते. तर ते हे वाटून थोडंसं मोटिवेशन मिळतं. तर चला, अशा ह्या सुंदर अशा वाक्यानंतर आपण आपल्या पुन्हा कामाकडे वळूया. तर चला, मी जी गॅलरी तुम्हाला दाखवली होती ही वाली, तर आज आता आपण इथे जाऊया. इथं मी स्टोरेज कसं केलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर इथे जे आहे ते आपल्या वॅक्स स्ट्रीप आहेत, जे एक्स्ट्राचा जो स्टोरेज आहे हे बियॉन्ड ब्युटीच्या वॅक्स स्ट्रीप आहेत, ज्या मला मी गुजरातला जेव्हा मास्टर क्लास करायला गेले होते तेव्हा मला मॅमनी दिल्या होत्या, त्या आहेत. त्याच्यानंतर ही पेडिक्युअरची क्रीम आहे आणि हे जे आहेत ते फेशियलचे जे स्पंज आहेत त्याचा एक्स्ट्राचा स्टॉक आहे. मी घेऊन ठेवते, सारखं सारखं आणायला जायला वेळ नसतो, जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर हे जे आहे ते गोल्ड फेशियलचं किट आहेत. हे गोल्डचं ब्लीच आहे. हे डायमंड फेशियलचं किट आहे. आणि इथे काही हेअर ॲक्सेसरीज आहेत ज्या मला पटकन लागतात, रबर, क्लिप्स, परत सेक्शन क्लिप्स, अशा मी डब्बे 2 ठेवले आहेत. हे ऍक्च्युली इथं का आहेत तर मी जेव्हा मास्टर क्लास केला होता तेव्हा मी मास्टर क्लासमध्ये हे डब्बे कॅरी करायचे स्वतःसोबत. तर हेअरस्टाईल करताना स्टुडंटला जर लागले तर मला परत माझ्या बेडरूममध्ये जायची गरज नको, म्हणून मी हे इथं यूज केलं आहे, ठेवलं आहे. इथे आहेत जे आपल्याला फेशियल करताना लागतात ते सगळे वेगवेगळ्या सायझेसचे बाउल आहेत माझ्याकडे, असे जे फेशियल करताना आपण यूज करतो ते ठेवले आहेत. त्याच्यानंतर हे एक ॲप्रन आहे आणि इथे आयब्रोजचे जे थ्रेड तुम्ही पाहिले तिथे यूज केलेले थ्रेड आहेत. आणि हा नवीनवाला बॉक्स आहे जो मी इथे ठेवला आहे. हा असा स्पॅकर, हेअर कलरचा एक बाउल आहे. इथे प्रत्येक ठिकाणी माझे 2-2 बाउल असे असतात. त्याच्यानंतर आपण आता येऊया खालच्या सेक्शनमध्ये. ह्या सेक्शनमध्ये सगळे स्पाचे डब्बे आहेत. हे आपले रेग्युलर स्पाचे डब्बे आहेत आणि हे मॅट्रिक्स ब्रँडचे डब्बे आहेत. आणि जे हँडग्लोव्ज आहेत जे मी यूज केलेले आहेत ते मी पुन्हा रियूज करते. कधी कधी चांगले वॉश करायचे, व्यवस्थित क्लीन करायचे, वाळवायचे आणि मग डब्यामध्ये ठेवायचे. पुन्हा मी ते रियूज करते आणि जेव्हा खराब होतील, फाटतील तेव्हा फेकून देते. त्याच्यानंतर हे आहे ॲस्ट्रिंजंट लोशन. ॲस्ट्रिंजंट लोशन माझं तिथं पण एक आहे आणि इथं पण एक ठेवलेलं आहे. हे आहे माझे लोटसचे फेशियलवाले ट्यूब्स. काही जणी लोटसचं क्लीनअप करतात, तर मग ते लोटसचं क्लीनअपचं ट्यूब आहेत. त्याच्यानंतर इथं आहे सगळे शॅम्पूज आणि कंडिशनर. तर केरेटिनचं शॅम्पू कंडिशनर, मॅट्रिक्सचं शॅम्पू कंडिशनर जे आपण स्ट्रेटनिंगसाठी यूज करतो, रेग्युलरवाले शॅम्पूच्या मी मोठ्या 1-1 लिटरच्या बॉटल घेतल्यात, ह्या छोट्या आहेत. आणि हा जो आहे वंडर सॉफ्टचा शॅम्पू कंडिशनरचा डब्बा आहे. आणि इथे आहे रोज वॉटरचा कॅन. हा रोज वॉटरचा कॅन मी आणून ठेवते 5 लिटरचा, कारण हा लागतोच. त्याच्यानंतर एक्स्ट्रा जे माझं वॉश बेसिन आहे त्याचा जे ब्रश असतो, काय म्हणतात त्याला, जिथून पाणी ड्रेन आउट होतं, तो एक एक्स्ट्रा आणून ठेवलाय. कधी खराब झाला तर वापरायला मी एक्स्ट्राचा आणून ठेवला आहे. त्याच्यानंतर ही आहे मेहंदीची कढई लोखंडाची, ही सुद्धा सेपरेट असती. आता तुम्ही म्हणताल की ताई सर्टिफिकेट नाहीये तुझे, तर सर्टिफिकेट ऍक्च्युली मी लॅमिनेशन करून लावलेले, जेव्हा आधी लावलेले. आता सर्टिफिकेट मी सगळे फ्रेम करून प्रॉपर ह्याच्यामध्ये ठेवले आहेत. आणि माझे जे मेकअप आणि हेअरस्टाईलचा मास्टरचं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा रेडी आहे. पण कामाची दगदग इतकी आहे ना की लावायला नाहीये वेळ. आणि ही बादली मला फेशियलसाठी लागती. हे आहेत वॅक्सचं, हे नवीन आहे, हे जुनं आहे. वॅक्सचे हे 5-5 लिटरचे कॅन आहेत जे मी इथं ठेवते. आणि हे आहेत माझ्या मशीन्स, जी आपण मशीन अल्ट्रासॉनिक मशीन यूज करते मी माझ्या फेशियलमध्ये. तर ही एक मशीन आहे जी हे डबे मी डीमार्टमधून घेतले आहेत आणि खूप भारी आणि चांगल्या क्वालिटीचे डबे आहेत. तर इथं मी त्या गोष्टी ठेवल्या आहेत. माझं ब्रशिंग आहे, वेगवेगळे मशीनचे नोझल. आणि खाली जी मशीन आहे त्याच्यामध्ये ना, एक मिनिट, हे बघा, हा जो डब्बा आहे ना, हा स्पेशल मशीनसाठी मी घेतला आहे. माझ्या ज्या सगळ्या म्हणजे जवळजवळ ह्याच्यामध्ये 4 कर्लर
2 क्रिम्पर आणि 2 स्ट्रेटनर असे ह्याच्यामध्ये स्टॉक आहे. बरेच आहेत, 4-5 कर्लर आहेत माझ्याकडे. मग मला जसे लागतील तसे मी यूज करते, पण आता सध्या मी ह्याच्यामध्ये ठेवले आहेत आणि मला जेव्हा लागतील तेव्हा मी हे बाहेर काढते आणि यूज करते. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहिला असेल माझा पार्ट 1चा व्हिडिओ, जिथं मी पार्लरची टूर दिली आहे. पार्ट 2चा व्हिडिओ जिथं मी माझं स्टोरेज कसं काय मॅनेज केलं आहे. आणि जे तुम्ही टीव्ही युनिट पाहिलं, ऍक्च्युअलमध्ये ते टीव्ही युनिट आहे, माझी आईच्या घरचं ते टीव्ही युनिट आहे. आणि जेव्हा मी इथं शिफ्ट झाले तेव्हा माझ्या आईचं असं चाललेलं की हे टीव्ही युनिट आता सेकंड हँड विकून टाकायचं आणि नवीन काहीतरी तिच्या घराला शोभेल असं घ्यायचं. तर मग मी विचार केला की ठीक आहे बाबा, तुला विकायचंच असेल तर ते मला दे. माझ्या मम्मीने काही पैसे नाही घेतले माझ्याकडनं, तिने मला असंच दिलं. तर साधारण त्याच्यावर 13,000 किंमत आहे, अजूनही त्याच्यावर लेबल तसं आहे. आणि 10,000ला काहीतरी माझ्या मम्मीने ते आमच्या इथूनच चिखलीमधून बालाजी म्हणून एक आहे, तर तिथून ते घेतलं होतं. तर तिने ते मला देऊन टाकलं. आणि इतक्या छान पद्धतीचं ते टीव्ही युनिट आहे की प्रॉपर जर तुम्ही बघितलं, एकदा मी पुन्हा दाखवते तुम्हाला. तर पाहिलं तुम्ही, तर अशा पद्धतीचं ते टीव्ही युनिट आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर करून घेतला आहे. आणि तुम्ही माझ्या पूर्ण ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी एकही गोष्ट जी आहे ती टाकून दिलेली नाहीये. बऱ्याच ठिकाणी मी कार्डबोर्डचे जे बॉक्स असतात किंवा प्लास्टिकचे जे कंटेनर असतात त्याचा रियूज केला आहे. तर जेव्हा आपण आतमध्ये ठेवतो ते बाहेर प्रदर्शन आपल्याला नाही दिसत की बाबा कार्डबोर्डचे बॉक्स वापरतील असं तसं. पैसा खूप महत्वाची गोष्ट असते, कमवायला कष्ट लागतात, मेहनत लागते, खर्च करायला 2 मिनिटं पण पुरेसे असतात. त्याच्यामुळे जिथं तुम्हाला रियूज करता येईल, टाकाऊपासून टिकाऊ आपण शाळेमध्ये तर शिकलोच आहे, ती कन्सेप्ट मी अजूनही फॉलो करते. मी माझ्या किचनमध्ये, माझ्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी रियूज करते आणि मला आवडतं अशा गोष्टी करायला. आपली वेळ निघून जाते, काम निघून जातं आणि आपला खर्चही वाचतो. यामुळे अशा गोष्टी तुम्ही पण फॉलो करा. आणि घरात करताना, तुम्ही जेव्हा बाहेर करताल तेव्हा तुम्ही खूप छान फर्निचर वगैरे करा, कारण तुम्हाला प्रेझेंट करायचं असतं स्वतःला. घरामध्ये करताना आपल्याला एवढी गरज नसती करायची, ज्याला करायचं असेल करा. कारण जेव्हा आपण कधी घरात करू, कधी ना कधी असं होणार आहे की आपलं बाहेर सुद्धा मोठं पार्लर होणार आहे. काही कारणास्तव असं होतं की मुलांची शिक्षण, आपला संसार, आपलं सगळं मॅनेज करता करता आपल्याला वेळ नाही मिळत घरातून बाहेर पडून एखादी गोष्ट करण्याचा. तर तुम्हाला जर करायची असेल घरातही तुम्ही सुरू करू शकता. तर तुम्ही पाहिलंच आहे, माझ्या व्हिडिओची नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी मदत होईल. मला असं मनापासून वाटतं की मी कसं मॅनेजमेंट केलं आहे. ऑर्गनायझेशन तुम्ही पाहिलं, पार्लरचा टूर बघितला. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि थर्ड जो पार्ट आहे आपला, तो मी दाखवणार आहे तुम्हाला माझे हेअर ॲक्सेसरीज आणि माझी ज्वेलरी कलेक्शन. तर हे थर्ड पार्ट आपल्याला, तर ते जे ज्वेलरी कलेक्शन आणि माझे हेअर ॲक्सेसरीजचा जो स्टॉक आहे तो माझ्या बेडरूममध्ये मी ठेवला आहे. तर मी तो तुम्हाला पार्ट 3 मध्ये दाखवेल. आणि मी ते कसं ऑर्गनाईज केलं आहे, कशा मी त्या वस्तू ठेवल्या आहेत. आणि मी स्टुडंटना जे शिकवते, माझ्याकडे नोट्स आहेत, माझ्याकडे थेरी आहे, तर त्या थेरीच्या ज्या बुक्स आहेत ते पण तिथं आहेत. ज्वेलरीचं जे कलेक्शन आहे प्रॉपर, मी एक माझं जे वरचं जे शेल्फ आपण करून घेतो त्याच्यासाठी मी एक डेडिकेट त्याच्यासाठी कप्पा केला आहे. त्या कप्प्यामध्ये माझा पूर्ण ज्वेलरीचा जो स्टॉक आहे तो ठेवलेला आहे. आणि तो मी तुम्हाला पार्ट 3 मध्ये दाखवेल. तर हा व्हिडिओ पार्ट 2 तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर खरंच मनापासून रिक्वेस्ट करते की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे तर स्टार्ट आहे. अजूनही खूप सुंदर सुंदर आणि तुम्हाला उपयोगी पडतील असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर प्लीज व्हिडिओ तर बघता आहात यासाठी तर मी आभारी आहेच, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.